त्याच्याबद्दल खूप चर्चा आहे. ते राऊत असं म्हणाले की पुढच्या आठवड्यात भाजपला मिळणार आहे आणि सहमतीसाठी म्हणून आले होते. मी आपल्याला सांगितलं की संजय राऊत साहेब मला वाटतं की आमच्या भाजपच्या नेत्यांसोबत संधान लावून बसले आहेत. त्यांना आमच्या ज्या पक्षातल्या काही गोष्टी त्यांच्या माध्यमातूनच बाहेर येत असाव्यात आणि त्यांनी मला वाटतं की शपथ घेतली आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी जे जे करता येईल ते ते प्रामाणिकपणे करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग आहे की जो आम्हाला माहित नाही तो त्यांना माहित आहे. नरेंद्र मोदींची आता निवृत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या जागी पंतप्रधान महाराष्ट्राचा नेता येणार. जे आम्हाला माहित नाही ते त्यांना माहिती आहे. याचा अर्थच असा आहे की आतून ते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या सोबत साडगाठ बांधून आमचं सरकार आणण्यासाठी संजय राऊत स्वतः अतिशय मेहनत करताय. मंथन सुरू आहे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी मंथन सुरू आहे. काय नक्की होत आहे? कोणाची नावं येत आहेत? नाही, ते मंथन करणाऱ्यामध्ये मी नाही, त्याच्यामुळे कोणाची नावं येईल हे कसं समजेल. राष्ट्रीय स्तरावर मंथन सुरू आहे आणि राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यावर मग राज्याच्या अध्यक्षांबद्दल चर्चा सुरू. राज ठाकरे म्हणाले की समजा झाडं वाचवायची असतील तर नाही, निश्चितपणे यावर चर्चा घडते महाराष्ट्रामध्ये. पर्यावरण प्रेमी लोकांचं म्हणणं आहे की गायीच्या गोबर पासून सुद्धा याच्या लाकडाच्या साईजचे हे बनवावे. काही ठिकाणी प्रयोग सुरू झाले. अनेक लोक आता या दिशेने प्रवास करताय, कारण आपल्याला माहिती आहे की आता 900 कोटी लोकसंख्या जगाची जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा वेळेनुसार पर्यावरण वाचवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आत्तापासून समाजामध्ये अशा गोष्टी रुजवायला लागतील. नाही आहे असं राज ठाकरे म्हणाले आणि माती भडकवण्याचं काम सुरू आहे आता. नाही, ठीक आहे, त्यांचं व्यक्तिगत मत आहे. हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे की चित्रपटांनी जागा होणार नाही ते हे खरंच आहे. म्हणून तर आपण 750 वर्ष गुलाम राहिलो. आता पुन्हा 750 वर्ष गुलामी येऊ नये या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, त्यांची वीरता, त्यांचा पराक्रम, त्यांची शूरता, जय भवानी जय शिवाजी जय घोष हा रक्तामध्ये एक शूरतेचा आम्हाला संदेश तर देतोच, पण रक्तामध्ये एक चेतना निर्माण होते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा धगधगता पराक्रमाचा इतिहास हा आम्हाला निश्चितपणे सर्वांना एकत्र होण्याचा एक संदेश देतो आणि एकत्र होण्यासाठी मला वाटतं की असे चित्रपट आवश्यकही असतात. विरोधी पक्षाने राहिलेल्या विजय विधान केलं की मी गुढी उभारत नाही, संभाजी महाराज दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे गुढी उभारत. हजारो वर्षापासून हा नवीन वर्ष आहे. या दिवशी शेतकरी हे मांडवस साजरी करतात. हे वर्ष काही गुढी उभारणे यापुरतं मर्यादित नाही. आता ही त्यांची भूमिका आहे. काँग्रेसची भूमिका नेहमीच अशा पद्धतीने राहिली आहे. त्यामुळे त्यांनी त्या दिवशी गोळी खाऊ नये काही आक्षेप नाही. शेवटी प्रत्येकाला त्यांच्या गुढीपाडव्याला काय काय करायचं असतं ते त्यांना आपापल्या पद्धतीने ठरवता येतं. कोणासाठी हा संकल्प दिवस आहे, कोणासाठी वर्षाच्या नियोजनाचा दिवस आहे, शेतकऱ्यांसाठी घोगरी शिजवून त्या दिवशी माणवसीचा दिवस आहे. तो दिवस पुढच्या शेतीच्या दृष्टीने कार्य करण्याचा आहे. काही लोक अगोदर हिशोब या दृष्टीने करायचे. तर प्रत्येकाला स्वतः काय करायचं हे ठरवायचं आहे. फक्त एवढंच आहे, कोणताही सण उत्सव आहे आपण आपल्या परीने साजरा करायचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.